आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। भाजपच्या रामराज्यात महिला सुरक्षित नाही अशा शब्दात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उर्फ देवाभाऊ यांच्यावर कडाडून हल्ला चढवला आहे। नेमकं काय म्हणाल्यात पाहूयात। दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल यांनी महिला सुरक्षिततेसाठी विशेष अधिवेशन घ्यावं असं पत्र सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना दिलं। त्याला सविस्तर उत्तर असं सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर अख्खी भाजपा कामाला लागली। महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाही असं वारंवार पत्रकार परिषद घेऊन सांगणारे भाजपचे नेते, पण त्या का सुरक्षित नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय। भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयातच एका महिलेचा विनयभंग करण्यात आलाय। बोरवली येथील महिला नगरसेविका अंजली खेडेकर यांच्या कार्यालयामध्ये त्यांच्या पदाधिकाऱ्याने एका महिलेचा विनयभंग केला। विनयभंगाची तक्रार आमदार खासदारांकडे केल्यानंतर त्या महिलेला पुन्हा एकदा कार्यालयात बोलून घेतलं आणि तक्रार का केली म्हणून मारहाण केली। गेली 1 महिन्यापूर्वी या महिलेने तक्रार दिली, पण कोणताही गुन्हा दाखल झाला नाही। शेवटी या गुन्ह्याची नोंद गृहराज्यमंत्री सतेजी पाटील यांनी घेतली आणि काल एफआयआर दाखल झालाय। आता महाराष्ट्रातल्या महिला का सुरक्षित नाहीत, तर भाजपच्या पक्ष कार्यालयामध्येच महिलांचा जर विनयभंग होत असेल तर महाराष्ट्रातल्या महिला कशा सुरक्षित राहतील हे एकदा पुन्हा सिद्ध झालंय। त्याच्यामुळे महाराष्ट्रात भाजपच्या ज्या बोलबच्चन महिला पदाधिकारी आहेत, ज्या पत्रकार परिषदे घेऊन महाराष्ट्रात किती महिला असुरक्षित आहेत ते सांगतात, त्यांनी कोणाच्या नाकाखाली काय चाललंय हे सांगण्यापेक्षा आपल्या भाजपच्या पक्ष कार्यालयात काय चाललंय हे जरी पाहिलं तरी महाराष्ट्रातील महिला सुरक्षित राहतील। आणि सन्माननीय राज्यपाल महोदयांना माझी विनंती राहील की त्यांनी महिला सुरक्षेसाठी विशेष अधिवेशन बोलवण्यापेक्षा भाजप नेत्यांचीच विशेष कार्यशाळा घेतली, महिलांसोबत कसं वागावं हे जर शिकवलं तर निश्चितपणाने महाराष्ट्र सुरक्षित होईल, महाराष्ट्रातील महिला सुरक्षित राहतील। आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी।